जयशंकर दत्तगुरू. प्रिय सखी, आज तू तुझ्या घरातील दिव्यांची पूजा करणार आहेस. प्रत्येक दिव्याला घरातून आठवण करून घेणार आहेस आणि प्रत्येक दिव्याला मन लावून स्वच्छ घासून पुसून चमकवणार आहेस. नंतर तू पुन्हा एकदा त्याच्यामध्ये तेल आणि कापसाची वात नव्याने भरून अलगद आनंदाने दिवा प्रज्वलित करणार आहेस. असं करत तू एक एक दिवा प्रज्वलित करणार आहे आणि त्या दिव्यांच्या सुंदर मंद प्रकाशाने आज तुझं घर उजळून निघणार आहे. तू तसंच कर सखी आज. तू तसंच कर सखी आज. पण जरा शांत बसून निवांत वेळ दे आज. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कटू आठवणी एक एक आठवून घे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कटू आठवणी एक एक आठवून घे. नंतर त्या आठवणींना खरंच इतकं मनात साठवायची गरज आहे का, याचा विचार कर. आणि जसा दिवा स्वच्छ केलास, घासून पुसून चमकवलास, तसंच त्या आठवणींनासुद्धा मनातून बाहेर काढून टाक. आणि स्वच्छ कर तुझं अंतर्मन. धुवून पुसून टाक तुझ्या मनातील राग, द्वेष आणि अहंकार. सोडून दे त्या त्रासदायक घटनेला, ज्या प्रत्येक परिस्थितीने आणि व्यक्तीने तुला त्रास दिला. शांत निवांत बसून दीर्घ श्वास घे. होय सखी, जरा शांत निवांत बसून दीर्घ श्वास घे आणि पुन्हा नव्याने मन आणि बुद्धीला तुझ्या उजाळा दे. नव्याने सकारात्मकतेने परिपूर्ण आनंदाने आयुष्य जगण्यासाठी निस्वार्थपणाचं तेल आणि त्यागरूपी ज्योत तेवत ठेव. मग तुझ्या जीवनात बघ सखी, आनंदाच्या प्रकाशात नुसतं तुझं घरच नाही तर आयुष्यसुद्धा किती तेजोमय होईल. दुसऱ्याच्या आनंदासाठी शांतपणे तेवत राहणं शिकावं समईतील मंद ज्योतीकडून. दुसऱ्याच्या आनंदासाठी शांतपणे तेवत राहणं शिकावं समईतील मंद ज्योतीकडून. दिव्यांच्या पूजेसहित उजळून घे स्वतःचे विचार. दिव्यांच्या पूजेसहित उजळून घे स्वतःचे विचार. पुन्हा कर नव्याने श्रावण सरीने नटलेल्या रम्य निसर्गाच्या मुक्त शृंगारासारखं आपलं आयुष्य. पुन्हा कर नव्याने श्रावण सरीने नटलेल्या रम्य निसर्गाच्या मुक्त शृंगारासारखं आपलं आयुष्य. कारण सखी, आयुष्य एकदाच असतं आणि ते खूप सुंदर असतं. जगून घे